सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या या आपल्या होऊ घातलेल्या सिन्नर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025-30 संदर्भात आपला निष्ठावान कार्यकर्त्यांचा जो मेळावा आहे त्या मेळाव्याप्रसंगी उपस्थित आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रकाश भाऊ वाजे, आपले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय डीजी सर्विंसी नाना, आदरणीय वसंत भाऊ गीते, आपले नेते जनसामान्यांचे राजे आणि जनसामान्यांचे खासदार, आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार, तालुक्याचे विश्वसनीय नेते आपले राजाभाऊ वाजे, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, त्याचबरोबर आजच्या या निवडणुकीला आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने शुभेच्छांनी या सिन्नरकरांच्या सामोरे जाणारे माझ्यासहित आपले 30 आणि पिटुकाका चोतवे असे 31 उमेदवार या मेळाव्या प्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात आणि मी आपल्या सर्वांना या उमेदवारांच्या संदर्भात या उमेदवारांच्या वतीने संबोधित करत आहे। आजची ही जी निवडणूक आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की 2016 मध्ये या आधीची निवडणूक झाली आणि राजाभाऊ वाजे या आपल्या नेत्यांच्या विश्वासावर आपल्या सिन्नरकरांनी ही नगरपालिका आपल्या शिवसेनेचा भगवा झेंडा या नगरपालिकेवर मोठ्या डौलाने किरण भाऊ ढगळे यांच्या अध्यक्षतेखाली फडकावला। हा जो काही विश्वास सिन्नरकरांचा आपल्या सर्वांवर आहे, आपल्या नेत्यांवर आहे, मला वाटतं मित्रांनो हाच परत विश्वास जागवण्याची ही आजची वेळ आहे। भाऊंनी आज आपल्या समोर जे उमेदवार दिलेत आपल्या सर्वांना माहित आहे आणि सर्वांच्या समोर आहे, सर्व जे काही उमेदवार आहे ते पहिले तर जमिनीवरचे आहे। जमिनीवरचे याच्यासाठी म्हणेल का शेवटी गावात काम करायचंय, आपल्याला काही कुठला आमदार खासदार निवडून द्यायचा नाहीये, आपल्याला आपल्या गावाला काहीतरी देणं लागतं ही आपली सर्वांची भावना आहे। या गावाला आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून आपण भाऊंनी आपल्या समोर हे उमेदवार दिले। परंतु आपल्याला या नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात ज्या वेळेस आपल्याला मतदारांना सामोरं जायचंय तर आपण सर्वजण आपल्या सर्वांच्याच साक्षीने आणि सर्वांच्या साथीनेच आपण या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जातोय। तर भाऊंचे असतील, माननीय आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील आणि आपले सर्वच नेतेगण यांचे जे काही विचारधारा आहे, त्यांनी जे काही मुख्यमंत्री पदाच्या कार्यकालात जे काही काम केलेलं आहे हे आपल्याला तळागाळातल्या आपल्या मतदार बंधूंपर्यंत, आपल्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची ही वेळ आहे। तर मी जास्ती बोलणार नाही, मी तुमचा जास्ती वेळ घेणार नाही। आपल्याला एवढंच सांगेल की आपल्या नेत्याने राजाभाऊ वाजेंनी हा जो काही पॅनल दिला आहे यामध्ये सर्व जमिनीवरचे कार्यकर्ते आहेत तर जे लोकांना, नागरिकांना 24 तास अवेलेबल होऊ शकतील असेच लोक भाऊंनी या नगरपालिकेला उमेदवार म्हणून दिले आहेत। तर या सर्वांना आपल्याला पूर्ण ताकदीनिशी लोकांपर्यंत पोहोचायचं आहे। भाऊंचे विचार असतील, पक्षाचे विचार असतील, आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवायचे आहे। आणि मागील 5 वर्षाच्या ज्या सत्तेच्या काळामध्ये सिन्नरमध्ये मला वाटतं वसंत भाऊ या सिन्नर नगरपालिकेमध्ये मला वाटतं मी छोटा कार्यकर्ता आहे, परंतु मागच्या 15 वर्षात जेवढे कामं झाले नाही तेवढं किरण भाऊ ढगळे अध्यक्ष असताना तेवढ्या रुपयाचे रस्ते आणि तेवढ्या किलोमीटरचे रस्ते या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये झालेले आहेत। त्याचबरोबर सिन्नरमध्ये अनेक कामं झाले असले तरी बरेच कामं बाकी आहे। भाऊ म्हणतात का कामं खूप झाले असं म्हणायचं नाही, कारण काम एक होत असताना पुढचं काम हे बाकी असतं। तर याच्यावर आपला विश्वास आहे, आपल्याला लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी जायचंय आणि भाऊंचं जसं म्हणता की कोणाला भ्रष्टाचार करू देणार नाही तर याच उक्तीप्रमाणे आपण सर्वजण बांधील राहू, दृढ विश्वास घेऊन आपण या नगरपालिकेला सामोरं जाऊ। त्या आत्मविश्वासाची आपली गरज आहे आणि भाऊंच्या मागे भक्कमपणे उभा हा सिन्नर शहर राहिल्याशिवाय राहणार नाही। आणि त्याचबरोबर हे आम्ही सर्व उमेदवार जे आहे ते भाऊंनी जो विश्वास टाकलाय, आपण सर्व जो विश्वास टाकताय त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही। मोठ्या भाऊंचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या बरोबर आहे। त्याचबरोबर वसंत भाऊ, तुम्ही या सिन्नरकरांच्या प्रचाराची पद्धत पाहिली आहे, आम्ही सर्व तुमच्या बरोबर भाऊंच्या प्रचाराच्या वेळेस होतो। तर ही जे काही भाऊंचं जे काही जे लोक आहेत, आपण हे जे मावळे आहे ते पूर्ण ताकदीनिशी या सिन्नर नगरपालिकेच्या या रणांगणात उतरतील। आणि चांगली गोष्ट म्हणजे आज आपल्यातल्याच म्हणजे बऱ्याच चांगले काम करणारे काही नगरसेवक भाऊंनी या ठिकाणी
घेतलंय आणि काही नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली. जुन्या नव्याचा संगम हा आपण या नगरपालिकेला नागरिकांच्या समोर घेऊन जात आहोत आणि बऱ्याच ठिकाणी आपल्या नगरसेवकांसाठी आपल्या उमेदवारांसाठी काही उमेदवारांनी माघारही घेतली. याचाच एक संदेश चांगला जातोय की आपल्या उमेदवारांसाठी जर समोरचा उमेदवार कुठेतरी थांबत असेल तर कुठेतरी आपल्या लोकांनी या नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम केल्याची ही पावती आहे. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजाभाऊ वाजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाशभाऊ वाजे, माझे सहकारी मित्र शिवसेनेचे नेते माजी आमदार वसंतराव गीते, त्याचप्रमाणे दुसरे माझे सहकारी मित्र सेनेचे जिल्हा प्रमुख डी सूर्यवंशी साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले बरेच मान्यवर या ठिकाणी आलेले, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, या ठिकाणी आपल्या होऊ घातलेल्या निवडणुकीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रमोदजी चोथवे उर्फ पिटू काका, त्याचप्रमाणे जे आपण ज्यांना अधिकृत उमेदवारी महाविकास आघाडीची मिळाली ते सर्व 30 आपले उमेदवार आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, खरोखर आज आपल्या समोर फार महत्वाचं निवडणूक आपल्या समोर आलेली की आपल्या शहराचा विकास हा कोण करणार आहे आणि या शहराचं सर्व कारभार आपण कोणाच्या ताब्यात द्यायचा आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आपल्या सर्वांना आलेली. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की मागच्या वेळेस राजाभाऊ वाजेंच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी या नगरपालिकेचा कारभार दगडेंकडे दिला. त्यांचे सर्व सहकारी यांनी गेल्या मागच्या आता निवडणूक मला वाटतं 7-8 वर्षापूर्वी झाली होती, परंतु त्यांचे जे 5 वर्ष त्यांनी कामकाज या शहरात केलं तर निश्चित अतिशय चांगल्या प्रकारचं किरणजी दगडे आणि त्यांच्या सहकार्याने काम केलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की राजाभाऊ हे व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना हवं व्यक्तिमत्व आहे आणि ते स्वतः जमिनीवर आहे. त्याच्यामुळं त्यांनी जे उमेदवार या ठिकाणी दिले ते सर्व आपण बघितलं की अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील आणि अतिशय तरुण तडफदार असे उमेदवार जे नेहमी जमिनीवर राहतील. निवडून आल्या आजही जमिनीवर आहे आणि निवडून आल्यानंतरही ते जमिनीवर राहतील आणि आपले जे प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न असेल, तो रस्त्याचा प्रश्न असेल, तो लाईटचा प्रश्न असेल, तो कुठल्याही प्रकारचा तो शैक्षणिक शाळेचा प्रश्न असेल, मला वाटतं हे सर्व उमेदवार भाऊंनी जे निवडले यांना आपण हाक मारली तर अर्ध्या रात्री हे आपल्यासाठी धावत येतील. असेच उमेदवार या ठिकाणी राजाभाऊंना आपल्याला दिलेले आणि आपल्याला जर आपल्या पुढच्या 5 वर्षामध्ये पश्चाताप करायची वेळ आपल्याला नको असेल तर मला वाटतं यापेक्षा चांगले उमेदवार आपल्या समोर कोणी नाही. नगराध्यक्ष पदाचे जे पिटू काका आपल्या समोर उभे केले भाऊंनी, त्यांचे काम आपल्या सर्वांना माहिती आहे. तर पिटू काका कोणी सर्वसामान्य माणसांनी गरीब माणसांनी त्यांना हाक मारली तर मला वाटतं अर्ध्या रात्री ते पण धावून जातात आणि अशी माणसं भाऊंच्या नेतृत्वाखाली वसंत भाऊ असतील, सूर्यवंशी साहेब असतील आणि राष्ट्रवादीचे आमचे नेते आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील, काँग्रेसचे नेते असतील, राहुलजी गांधी असतील, त्याचप्रमाणे आपले सेनेचे नेते उद्धवजी ठाकरे साहेब असतील, या सर्वांनी जे महाविकास आघाडी या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार दिले त्यांना निवडून आणणं आपल्या सर्वांची ही आपली सर्वांची जबाबदारी. या सर्व 30 उमेदवारांना मतदान म्हणजे माझ्या दृष्टीनं ते शरदचंद्र पवार साहेबांना मतदान आहे, ते उद्धव ठाकरे साहेबांना मतदान आहे
ते राहुलजी गांधींना मतदान आहे, या ठिकाणी व्यासपीठावर जेवढे बसलेले त्या सर्वांना मतदान आहे. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की येत्या 2 तारखेला आपण कुठलाही विचार न करता, कुणाच्याही भूलथापेला बळी न पडता आपण या ठिकाणी मशालीच्या चिन्हावर या ठिकाणी बटन दाबायचंय आणि यांना प्रचंड मताने निवडून द्यायचंय. एवढंच या ठिकाणी सांगेल, थांबेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार मानाचा मुद्रा. तसेच स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे आणि खऱ्या अर्थानं या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका आणि या शहरामधील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी या प्रचार सभेची सुरुवात किंवा नारळ फोडणं या कार्यक्रमासाठी उपस्थित या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय वाजे साहेब, वाजे काका, या नाशिकचे लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार, माजी महापौर वसंतभाऊ गीते, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे कोंडाजी मामा आव्हाड, तसेच मंचावर उपस्थित सर्व ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे, सर्व होणारे नगरसेवक, नगरसेविका व प्रमोदजी भाऊ जे नगराध्यक्ष म्हणून काम करणारे आणि मंचावरील सर्वच महाविकास आघाडीचे तोला मोलाचे नेते. महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषदच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभेचा जर विचार केला, राजाभाऊ वाजे जेव्हा आदरणीय पक्षप्रमुख यांनी त्यांना उमेदवारी जाहीर केली आणि नाशिक शहरामध्ये, नाशिक महानगरामध्ये शिवसेना पक्षाचा राजाभाऊ वाजेंच्या प्रचार कार्यालयाचा हे माझ्या कार्यालयाच्या इथं होतं आणि त्या काळामध्ये या सिन्नर मधून प्रत्येक प्रभाग निहाय, विभाग निहाय, सिडको असेल, सातपूर, पंचवटी, नाशिक रोड इथे सिन्नरची बरीच मंडळी नियुक्त केलेली होती आणि त्या केसमध्ये माझ्या कार्यालयाच्या तिथं आज मंचावर असलेले ज्यांना उमेदवारी जाहीर झाली असे 3 लोक आमच्या संपर्कात होते आणि त्यांची काम करायची पद्धत, पक्षाविषयी एकनिष्ठता, आदरणीय राजाभाऊविषयीची एकनिष्ठता, इथे अतिशय सुंदर काम त्यांनी उभं केलं. शहरात नवीन होते परंतु शहरातले पदाधिकारी असतील, आमच्या महिला आघाडी असतील, या सर्वांना त्यांना समजून घ्यायचे, व्यवस्थित ऐकून घ्यायचे आणि त्याच्यापैकी मग इथे पावशेभाऊ असतील, पिंटू भाऊ आणि घोरपडे काका. निवडणूक संपून गेली, कार्यालयाचा भाऊ निवडून आले. 2 दिवसानंतर घोरपडे काका आले आणि त्यांनी आमच्या कार्यालयाच्या बाजूला एक स्टेशनरीचं दुकान होतं, मग तिथं प्रिंटिंगचं असेल, चहाचे बिल असतील, अतिशय छोटे छोटे बिल सर्व पेड करून मला भेटून गेले आणि त्याच्यातून कळतं की शिवसेनेचा आणि राजाभाऊ वाजेंचे हे कार्यकर्ते किती एकनिष्ठ आणि चांगले आहेत. आणि जर अशा लोकांची निवड पक्षप्रमुखाच्या आदेशानं आदरणीय राजाभाऊ वाजे आणि त्यांची सर्व टीम यांनी केलेली असेल, कारण नगरसेवक हा तुम्हाला 24 तास अवेलेबल असला पाहिजे. नाशिक महापालिकेच्या सभागृहामध्ये आम्ही 14 वर्षापासून काम करतोय. अहो 30 लोक 35 लोक मागच्या काळात नाशिक जिल्ह्यात निवडून, नाशिक महानगरात निवडून आले. हे 30 सर्व निघून गेले आणि गेले ते सर्व गद्दार आणि मंचावर जे बसलेले सर्व खुद्दार खुद्दार आणि खुद्दार. या महाराष्ट्रामध्ये आमदार फोडले, खासदार फोडले, नगरसेवक फोडले, आपल्या पक्ष नेला, चिन्ह नेलं आणि आपल्या साहेबांना जो त्रास द्यायचा प्रयत्न केला. परंतु तुम्ही बघतात उद्धव साहेब कधीच तुम्ही टीव्हीवर बघितलं किंवा एखाद्या सभेत बघितलं कधी खचून गेलेले नाही. सकाळ, दुपार, सायंकाळ आणि रात्र हा जसा निसर्गाचा नियम आणि ज्यांनी ज्यांनी त्रास दिलेला आहे त्यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आजकाल लोक आपण कपडे बदलतो तसे पक्ष बदलतात. मागच्या काळामध्ये मी स्वतः प्रत्येक गोष्टीच्या प्रक्रियेत असतो, लहानपणापासून शिवसैनिक आहे. मागच्या काळामध्ये या जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवला. पहिले 2.5 वर्ष पक्षाने ज्यांना अध्यक्ष केलं, जिल्हा परिषद अध्यक्ष, त्या दुसऱ्यांना पण केलं आणि त्यांनी पाठीत खंजीर घुसवून साहेबांच्या आणि गद्दारी केलेली आहे.
आणि त्याचाच एक महाभाग इथं आहे. पैशासाठी, कॉन्ट्रॅक्टसाठी, टेंडरसाठी तुम्ही जो पक्ष बदलत असाल तर ही सिन्नरची जनता तुम्हाला माफ करणार नाही. आणि म्हणून किती पॅनल असू द्या, 100% आपले 30च्या 30 आणि नगराध्यक्ष हे मशालीचे आणि उद्धव साहेबांच्या विचाराचे निवडून येतील. पुढच्या काळामध्ये वसंतभाऊ असतील, आम्ही सर्व मंत्री मामा आपण ह्या भागात प्रत्येक प्रभागात जाऊ आणि त्या त्या भागात आम्ही प्रचार करू. सिन्नर बरंच वाढतंय. पावसाचे तुमच्या भागामध्ये खानदेशी मंच आणि हैराणी भाषिक बरेच लोक, आमच्या भागातले लोक या परिसरात राहतात. त्यांच्या आम्हाला तुम्ही याद्या द्या, लिस्ट द्या आणि आम्ही स्वतः त्यांच्या इथे जाऊ, डोर टू डोर करू आणि हा विजयश्री आपण खेचून आणू असा माझा मनात विश्वास आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. येणाऱ्या निवडणुकीसाठी जी निवडणूक होत आहे त्या निवडणुकीसाठी उभे असलेले सर्व उमेदवारांचा परिचय करून देणं आणि प्रचाराची सुरुवात करणं या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय भाऊ, आदरणीय कोंडाजी मामा वाड, आदरणीय वसंतभाऊ गीते, आदरणीय डीजे भाऊ सूर्यवंशी, व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे, मनसेचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजेच एकूण महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, नेते, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय प्रमोद ताता पिटू काका चौथुये व त्यांचे सर्व 30 सहकारी, समोर बसलेले सर्व मान्यवर, माता भगिनी बंधू, 2016 साली निवडणूक झाली आणि त्यानंतर आता ही निवडणूक होत आहे. 16 सालच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि 17 नगरसेवक अधिक उदयभाऊ गोळेसर जे अपक्ष होते असे 18 हे सर्वजण निवडून येऊन 5 वर्ष आपण नगरपालिकेचा कारभार पाहिला. त्याच्यातले शेवटचे 1.5-2 वर्ष काही जण आपल्यापासून निघून गेले, काही पुन्हा आले, काही पुन्हा गेले. असं करत जरी चाललं तरी 5 वर्ष जे काम करता आलं ते आम्ही सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी केलं. त्यात महत्वाचं म्हणजे एक जवळपास 40 किलोमीटरचे रस्ते, 40 किलोमीटरच्या गटारी या सिन्नर शहरात झाल्या. त्याचबरोबर वेगवेगळे कामं करत असताना नगरपालिकेचे नवीन हद्दीत आलेल्या भागात जास्त लक्ष देऊन जास्त काम करण्याचा प्रयत्न केला. 52 स्क्वेअर किलोमीटर असलेले हे शहर अतिशय मोठं आहे. लोकसंख्या जरी रेकॉर्डवर 65,000 असली तरी जवळपास 1,00,000-1,25,000 लोक या नगरपालिकेच्या हद्दीत राहतात. त्यामुळे निधी उपलब्ध होताना 60,000 लोकांचा होतो आणि व्यवस्था पाहताना जवळपास 1.25 ते 1.5 लाख लोकांची व्यवस्था पाहावी लागते. अशी ही नगरपालिकेची अवस्था आहे. परंतु त्यातून सुद्धा वेगवेगळे कामं करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी मिळून केला. सरस्वती नदीची सफाई असेल, उपनगरातला सरदवाडीचा गावपाट असेल, त्याच्यावर बंदिस्त करून जॉगिंग ट्रॅक सारखं करण्याचा प्रयत्न जो केला तो थोडा अपूर्ण आहे, पण तरी सुद्धा आम्ही तो प्रयत्न केला. आणि म्हणून आपण सिन्नर शहरात काय काय करू शकतो याबाबत एक ब्लूप्रिंट आम्ही तयार केली होती आणि बऱ्याच अंशी त्याच्यात काम करण्याचा प्रयत्न झाला. काही CSR फंड मधून पैसे आणले, जवळपास 1,26,00,000 रुपये हे आमदार निधीतून 5 वर्षात आपण नगरपालिकेकडे वर्ग केले होते. निरनिराळे प्रयोग करून पाहिले. CSR फंड मधून ISP CNP कडून अभ्यासिका करून घेतली, KSB पंपने ग्रीन जिम करून दिली
आणि जिथून जिथून आपल्याला प्रयत्न करून पैसे घेता येतील तिकडून पैसे घेण्याचा प्रयत्न करून आणि जास्तीत जास्त सुखी सुविधा उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि म्हणूनच असं वाटतं की या वेळेत सुद्धा या नवीन उमेदवारांना आपण सर्वांनी साथ द्यावी. काही जुने आहेत आणि बरेचसे नवे आहेत. त्या सर्वांना आपण साथ द्यावी आणि यांना एकदा निवडून देऊन पाहावं ही विनंती करण्यासाठी आम्ही आज इथं आलो. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका आहेत. त्याच्या भोवती खूप चर्चा त्या उमेदवारीच्या बाबतीत चालली आहे. काही उमेदवार आपल्याला सोडून गेले. काही चर्चा अशी करतात का मीच त्यांना तिकडे पाठवलं. परंतु आपल्याला सांगू इच्छितो की राजकारणात असं कधी आम्ही कुणी केलं नाही. आणि कुणाला पाठवायचं असलं तर मीच आधी गेलो असतो, कारण खूप मोठ्या ऑफर मलाही होत्या. परंतु ते सर्व टाळून मी थांबलो. आणि म्हणूनच मला वाटतं या मेळाव्याचं नाव निष्ठावंतांचा मेळावा आहे असं आपण म्हणू शकतो. या मेळाव्याचं नाव निष्ठावंतांचा मेळावा असं ठेवायचं दुसरं कारण एक आहे की या 31 उमेदवारांपैकी एकही उमेदवार कुणाहीकडे उमेदवारी मागायला गेलेली नाही. ते पहिल्या दिवसापासून शिवसेनेकडेच उमेदवारी मागत होते, महाविकास आघाडीकडेच उमेदवारी मागत होते आणि शेवटपर्यंत महाविकास आघाडीचेच उमेदवार म्हणून आपल्या समोर उभे आहेत. आणि म्हणून या मेळाव्याचं नाव निष्ठावंतांचा मेळावा ठेवलेला आहे. बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, परंतु वेळ खूप झालेला आहे. आपण जास्त मी बोलणार नाही. परंतु आता 8 दिवस आपल्याला आपल्याशी संवादच साधायचा आहे आणि हेच बोलायचं आहे. तर तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींचा मी खुलासा करणार आहे. परंतु आज मला असं वाटतं की काही एक गोष्टीचा खुलासा करणं अत्यंत गरजेचं आहे. विधानसभेची निवडणूक झाल्यापासून तर काल परवापर्यंत भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश झाले होईपर्यंत आदरणीय उदयभाऊ सांगळे यांनी माझ्यावर बरेचसे आरोप प्रत्यारोप केलेले आहेत. परंतु माझ्या स्वभावाप्रमाणे वाद न घालणे. काळ हेच औषध आहे. काळाच्या पोटात काय घडलेले समजेल. 4 दिवसांनी सगळ्यांना लोकांना समजेल काय झालंय. या नात्याने मी आजपर्यंत काही बोललो नाही. परंतु परवाच्या पक्षप्रवेशाच्या वेळेस त्यांनी सांगितलं की खासदारांनी माझ्या विरोधात काम केलं आणि म्हणून मला खुलासा करणं गरजेचं आहे की मला तुमच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. आणि जर काही करायचं असलं तर 19 साली माझी जेव्हा पराभूत झालो तेव्हा तुमच्या सौभाग्यवतीने कुणा कुणाला फोन केले होते. तुमच्या वडिलांचे काय स्टेटमेंट होते आणि मी पराभूत झाल्यानंतर तुमच्या भावाची प्रतिक्रिया काय होती याचं भांडवल मी केलं नाही. फक्त तुम्ही माझ्या बरोबर होते हेच मी लोकांना सांगत होतो. लोक तुमच्याबद्दल बोलत होते तरी मी सांगत होतो की असं झालेलं नाही. आम्ही सगळे बरोबर होतो. माझ्या नशिबाने घात केला आणि मी पराभूत झालो. परंतु त्यानंतरही मी बरोबर राहायचा प्रयत्न केला. राजकीय परिस्थिती अशी होती आपण बरोबर राहावं असं मला वाटलं. सर्व मित्रमंडळी बरोबर होते. सर्वांनीच मला सांगितलं की आपण बरोबर राहिलं पाहिजे. त्याआधी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. आता ते सांगतायत सगळ्यांना की माझ्या पैशामुळं अध्यक्ष झालो. राजाभाऊ वाजेंचा याच्यात काही संबंध नाही.
परंतु त्यांचे बंधू आणि सोमनाथ वाघ यांनी खरं सांगावं. त्यानंतर दादासाहेब भुसेनकडे आम्ही गेलो तेव्हा शैलेश नाईक माझ्याबरोबर होते. त्यांनी खरं सांगावं. पक्षश्रेष्ठींशी मी बोललो हे सर्वांनाच माहीत आहे. आणि पैसेच म्हणाल तर नरूभाऊ दरोडे यांच्याकडे पण पैसे होते, दिलीप काका बनकर यांच्याकडे पण पैसे होते, माझ्याकडे नव्हते. पण मी माझी अख्खी पुण्यही खर्च करून तुम्ही अध्यक्ष व्हावं यासाठी प्रयत्न. त्यानंतर निवडणुका होत गेल्या. 2023 पासून तुम्ही माझ्याशी संपर्क तोडला, माझ्याशी बोलणं बंद केलं. मी तुम्हाला तारीख सांगतो, 10/7/23 या दिवशी तुमची आणि माणिकराव कोकाटे यांची भेट झाली. आणि त्या दिवशी तुमचं बोलणं झालं की आपण दोघं एकत्र काम करू. तुमचं कशामुळे फिसकटलं मला माहित नाही, परंतु तुम्ही माझ्या विरोधात एकत्र व्हायचा प्रयत्न केला होता. त्याचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत. आज मी ते दाखवणार नाही, आज मी त्यांना सांगणार नाही, परंतु ते माझ्याकडे आहे. परंतु तरी सुद्धा आपण एका विचाराने एकत्र आलेलो आहोत. या नात्याने मी बरोबर राहिलो. माझ्याशी संपर्क तोडला तुम्ही, तुमच्या सौभाग्यवती, तुमच्या मातोश्री, तुमचे वडील माझ्याबद्दल समाजामध्ये काय काय बोलत फिरले हे सुद्धा मला माहीत आहे. लोकसभेची निवडणूक लागली, मला अचानक तिकीट मिळालं, मी उमेदवार झालो. तुम्ही कोणत्या एअरपोर्टवर जाऊन कुणाकडून पैशाची बॅग घेतली, कोणत्या कोणत्या लोकांना वाटली, माझ्या विरुद्ध कुणाकुणाला पैसे वाटायला सांगितले, याची सगळी नोंद माझ्याकडे आहे. पण तरी सुद्धा विधानसभेची निवडणूक लागली तेव्हा तुम्ही तुमचे बंधू माझ्याकडे आल्या, अंधारात माझ्याशी बोलले आणि निवडणूक झाल्यानंतर उजेडात वेगळंच बोलायला लागले. मी थोडे दिवस असा विचार केला की हे काळ याला औषध आहे, आपण बोललो नाही पाहिजे. परंतु आता काल परवाच्या प्रवेशावर जेव्हा डायरेक्ट सांगितलं की खासदारांनी माझं काम केलं नाही, तेव्हा मला असं वाटलं की आपण बोललं पाहिजे. याच्यात खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु वेळ खूप झालाय म्हणून मी फक्त आता थोडक्यात तुम्हाला सांगितलंय. यापुढे जेव्हा जेव्हा आपल्या बैठका होतील त्याच्यात एक एक गोष्टीचा खुलासा मी करू शकतो. आणि जर माझ्याशी कुणाला बोलायचं असेल तर समोर येऊन बोलावं आणि मी बोलतो त्याचं तुम्ही खंडन करावं, एवढंच मी या निमित्ताने आपल्या सर्वात लेखक त्यांना विनंती करतो. एखाद्याचं राजकीय आयुष्य राजकारणाने उद्ध्वस्त करणं वेगळं, परंतु कपट कारस्थानं करून लोकांच्या मनात विष करून सामाजिक क्षेत्रातून एखाद्याच्या अंगावर कलंक लावणं ही मला वाटतं सगळ्यात घातक गोष्ट आहे. आणि ते तुम्ही करत आहात. काळ याला औषध आहे, तुम्हाला काळ माफ करणार नाही. आणि आज जे घडतंय, आज काल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जे घडलंय, जे तुम्ही उमेदवारांची फोडाफोडी केली त्याबद्दलही जनता तुम्हाला माफ करणार नाही, एवढंच मला खास विश्वास वाटतो. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण येणाऱ्या 2 तारखेला 29 प्रभागामध्ये 29 उमेदवार, 15 प्रभागामधले 29 उमेदवार हे मशालीवर आणि एका प्रभागात एका मध्ये काँग्रेसची निशाणी पंजा या निशाणीवर एक उमेदवार उभे आहेत. महाविकास आघाडीला निवडून आणावं आणि एक नवीन इतिहास घडवावा
ही मी आपल्याला विनंती करतो. कारण संपूर्ण राज्यात आपण पाहिलं की घोडे बाजार तेजीत आहे. आर्थिक निकष दाखवून उमेदवार फोडतायत, माघार घ्यायला लावतायत, परंतु ते सिन्नरमध्ये होणार नाही. आणि त्याची शाश्वती खात्री मला वाटतं मी आपल्याकडे पाहून मला होती, एवढंच या निमित्ताने सांगतो. अध्यक्षपदाचे उमेदवार आदरणीय विठूकाका चौथे आहेत. उद्या कुणी म्हणू शकतं की ते माझे मित्र आहेत म्हणून मी त्यांना उमेदवारी दिली, परंतु ते त्या कामासाठी किती योग्य आहेत हे कालच आपण मी सांगू शकतो. काल परवा जेव्हा एसटी स्टँडमध्ये अपघात झाला, मी इगतपुरीला होतो. मला निरोप आल्यावर मी पटू काकाला फोन केला आणि काकाला सांगितलं, काका असा असा अपघात झालाय, तू कुठे आहे? त्यांनी सांगितलं, मी प्रचार करतोय, पण तू काळजी करू नको, मी प्रचार बंद करतो आणि तिथे जातो. मला वाटतं याच्यापेक्षा जास्त सांगायची आवश्यकता नाही. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की कोणताही विचार मनात किंतु परंतु न आणता विठूकाका चौथे आणि सर्व 30 उमेदवार यांना आपण जरूर विजयी कराल ही खात्री व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवडणुकी दरम्यान हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मेळावा निष्ठावंतांचा, निष्ठेचा, या 2 शब्दामध्ये इतकी ताकद आहे. आणि एवढ्या थंडीतही एवढ्या महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत. सगळे मतदार बंधू आणि भगिनींनो, या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक प्रकाशभाऊ वाजे, आदरणीय कोंडाजी मामा आव्हाड, शैलेश एलमामे, विनायक भाऊ सांगळे, किरण भाऊ ढगळे, हेमंत भाऊ नाईक, या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय राजाभाऊ वाजे. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र आहे, संपूर्ण जिल्ह्यामध्ये पण वेगळं चित्र आहे. राजकारणाचा चिखल झाला आणि या चिखलाचे गोळे तोडण्यासाठी अनेक पक्ष सरसावत आहेत. आणि म्हणून एक बाजूला निष्ठा आहे, निष्ठावंत आहे, आणि एक बाजूला पैसा आहे. पैसा टाकायचा, माणसं फोडायची, राजकारण करायचं, सत्तेत यायचं, सत्तेत भ्रष्टाचार करायचा आणि त्यातून पैसा कमवायचा. निष्ठावंताकडे लक्ष नाही, तरुणांकडे लक्ष नाही, महिलांकडे लक्ष नाही, महागाईकडे लक्ष नाही. कायदा सुव्यवस्थेचा बोरा वाजलाय संपूर्ण जिल्ह्यामध्ये. आणि हे सगळं घडत असताना, पैशाचा पाऊस पडत असताना खासदार फोडले, आमदार फोडले, आता कुटुंब फोडायला लागले. हे आरामखोर इतके नालायक आहे, यांना धडा शिकवायची वेळ आली. आणि म्हणून राजाभाऊंनी ज्या पद्धतीने हे सगळं इथं मांडलं ते 100% खरं आहे. भैरवाच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो, त्याचा मी साक्षीदार आहे. राजाभाऊंची खासदारकीची उमेदवारी ती अचानक पक्ष समोर आणणारा वसंत गीते. भैरवाच्या पायरीवर मी फुलं विकलेला माणूस. सुट्टीमध्ये मी इथे यायचो, त्याच माझे आते भाऊ आम्ही इथे बसायचो. या शहराचा माझा खूप जवळचा संबंध.
या शहरामध्ये मी प्रवेश करताना राजकारणात आणि समाजकारणामध्ये प्रकाश भाऊच्या पाया पडल्याशिवाय पुढं घुसलो नाही, कोणाला विचारल्याशिवाय घुसलो नाही. त्याला ही निष्ठा म्हणतात. ज्यावेळेस मी पक्षासमोर ही सगळी उमेदवारी मांडली त्यावेळेस मी त्यांना तेच सांगितलं, इकडे तिकडे उमेदवार काय बघतात, ज्याच्याकडे 1.25 लाख मतं खिशात आहे तो राजाभाऊ उमेदवार आपला होऊ शकतो. आणि तिथून राजाभाऊची सगळे निष्ठावंत आज इथं बसलेले. हे जसे निघाले, आपला पहिला मेळावा झाला त्या लॉन्सला, तिथे मी पहिली गोष्ट ऐकली, सिन्नरचे राजे राजाभाऊ वाजे. तिथून जी सुरुवात झाली तर राजाभाऊ नाशिकचे राजे झाले. ही निष्ठा, हे निष्ठावंत. कोणी मुंबई नाक्यावर होतो, कोणी सिडकोत होतो, कोणी पंचवटीत होतो, कोणी सुरगाण्यात हारसूलला होतं, तर कोणी त्र्यंबकला होतं. हे निष्ठा, हे निष्ठावंत. आज त्यांची निवडणूक आहे आणि त्यांच्यासाठी हा निष्ठावंत नेता या जिल्ह्याला मिळालेला आहे. त्याचं नाव राजाभाऊ वाजे. काल परवा बसतो सारखे फोन, हेमंत दात्रकला फोन, मामा काल राजाभाऊ आले. आम्ही त्यांना मुद्दा म्हटलं आपण आता बँकेत जाऊ. गिरीश महाजनचे फोन, तुमचे काल प्रवेश केलेले ते कोणते उदय का असत का कळत नाही, त्यांचे फोन, गीतेंचे फोन. अहो काय तुमचे उमेदवार हे काय 1000-1200 मतं पडतील, कशाला तुम्ही सांगता? तुम्ही त्यांना सांगा, माघार घ्या. हेमंत दात्रकलांनी त्यांना उत्तर दिलं, मला नाही फोन करू शकत. म्हणजे तुम्ही आमच्या प्रमोद काकांना हलक्यात घेऊ नका. आमचे एक काका गेले, पण ती सगळी जागा प्रमोद काका चोथुळे भरून काढल्याशिवाय राहणार नाही. मर्चंट बँकेचे सर्वे डायरेक्ट, आपल्या शिक्षण संस्थेचे सर्वे डायरेक्ट. आम्ही 5-6 दिवस तिथं ठाण मांडून बसणार आहे आणि डोर टू डोर प्रचार करणार. एवढा आत्मघातकीपणा, एवढं पाठीत खंजीर खुपसायचं, कुटुंब फोडायचं, एवढी विकृत बुद्धी. आमच्या कुटुंबाने या सिन्नरसाठी सगळं आपल्याला वाहून दिलंय. 100 कोटी रुपये आणि राज्यमंत्री पदाची ऑफर धुडकावून लावणारा माझा नेता आज इथं बसलेला आहे. त्याची प्रतिष्ठा आहे. 100 कोटी रुपये आणि केंद्रात राज्यमंत्री पद. एक लक्षात घ्या, ही निष्ठा आपल्याला, तुम्हाला मला जपायची. तुम्हाला माझ्यावर आपली जबाबदारी आहे. या नेत्याला जपायचंय, या निष्ठेला जपायचंय आणि या सिन्नरची मान या जिल्ह्यामध्ये उंच ठेवायची. विकासासाठी आम्ही तिकडे गेलो. अरे कशासाठी? पण विकास केलाच ना. तुम्ही सर्वजण नाशिकमध्ये असतात रोज. या नाशिक महानगरपालिकेची अख्खी धुळधाण या हरामखोरांनी केली. जी विकास म्हणतात ना, त्या पैशाच्या जोरावर. मुख्यमंत्र्यांना भेटून आमदार सांगतात की नाशिकचे खड्डे बुजवा. लाज वाटत नाही? आजची नाशिक महानगरपालिका 8 वर्ष तुमच्या ताब्यात. 25 वर्ष मी नगरसेवक होतो, महापौर होतो, मला माहिती आहे. सगळी धुळधाण शहराची करून टाकली. हिंदुत्वाचं भूत आपल्या समोर उभं करायचं, कटेंगे तो बटेंगे उभं करायचं, महाराष्ट्राचं वाटोळं करायचं, आपल्या तुंबड्या भरायच्या. विचार करायची वेळ आलेली आहे. श्रद्धा आणि सबुरी, सबर का फल मिठा होता है. आणि ज्या ज्या मंडळींनी या ठिकाणी माघार घेतली मोठ्या मनाने, त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. तुमच्या माझ्यावर जबाबदारी आहे. पुढे आलं पाहिजे. आमच्या इगतपुरीमध्ये तोडफोड केली, भगूरमध्ये तोडफोड केली. त्यांना कुठं पाहिजे? फक्त सत्ता. 10, 20, 12 वर्ष झाली तुम्ही सत्तेमध्ये आहात.
केंद्रापासून राज्यापर्यंत मधला 2 वर्षाचा काळ सोडला तर विकास दाखवा ना. फक्त फुलफुलवाया करायचा, थापा मारायचा, तोडफोड करायची. आणि तुमचा सगळ्यात जगात मोठा एवढा पक्ष आहे तेव्हा कशाला तोडफोड करता, कशाला कुटुंब फोडता, कशाला आमदार खासदार नगरसेवक फोडता. आणि मला खात्री आहे, तुम्हाला परत एकदा सांगतो की राजावर जो विश्वास सिन्नरकरांचा आहे, नाशिक जिल्ह्याचा आहे, नाशिकचा आहे, त्या विश्वासाला कोणी तडा जाऊन देणार नाही. ही तुमची माझी जबाबदारी आहे. तरी स्पष्ट बहुमत आपल्याला सिन्नर नगरपालिकेमध्ये आलं पाहिजे. बंडू काका, आम्ही त्यांना सांगितलंय की तुम्ही बंडू काकांना हलक्यात घेऊ नका. आम्ही आता 6 कोटी रुपये मंजूर केले त्यांना लोन. बरं का मामा? ते म्हणजे अरे आमचे सभासद आहे. कालच सांगितलं आम्ही, आमच्या सभासदांचं आम्ही नाही काम करायचं तर काय करायचं. मर्चंट बँकेत बंडू काका आमचं काम करतात, पिटू काका. या आमच्या वार्डामध्ये माझ्याकडे किती मदत होती, महापालिकेत त्यांची मदत होती, विधानसभेला माझ्याकडे मदत झाली. राजा भाऊंच्या सगळ्या निवडणुकीचं नियोजन हे पिटू काकाकडे होतं आणि मी ते जवळून बघत होतो. म्हणून हा निष्ठावंतांचा मेळावा आहे. हे फळ पिटू काकाला मिळणार आहे. त्यांच्या या यशामध्ये आपला सगळ्यांचा सहभाग, आशीर्वाद असावा या दृष्टिकोनातून विनंती करायला आलेलो आहे. 5-6 दिवस आम्ही सगळे या ठिकाणी शिवसैनिकांना नाशिकचे येऊन बसणार आहे. ज्या पद्धतीने तुम्ही राजाभाऊसाठी काम केलं लोकसभेमध्ये, तसंच काम आम्ही तुमच्या या सिन्नर नगरपालिकेमध्ये करू एवढा शब्द तुम्हाला देतो. पिटू काकाचे आणि त्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन ऍडव्हान्स मध्ये करतो आणि शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर आपल्या अध्यक्षपदाचे उमेदवार प्रमोद चोथरे, त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले सर्व उमेदवार आणि आपण सर्व बंधू भगिनी, येणाऱ्या निवडणुकीसाठी अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून प्रमोद चोथरेंना आम्ही उभं केलेलं आहे. मी त्याच दिवशी सांगितलं नगरपालिकेसमोर की प्रमोद चौधरी हा माझा उमेदवार आहे. आणि ते परत एकदा सांगतो, कुणी गैरसमज करून घेऊ नका. कुणी गैरसमज करून देत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आमचा उमेदवार दुसरा कोणी नाही, पक्षाचा उमेदवार आणि आमचा कुटुंबाचा उमेदवार प्रमोद चौधरी हा आहे, दुसरा कोणी नाही. एवढं फक्त मी आपल्याला आश्वासन देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.